सी-टी-एस नंबर कसा शोधायचा किंवा प्रॉपर्टी कार्ड कसं काढायचं ते फक्त मी 5 मिनिटात सांगणार आहे आणि तेही तुम्ही स्वतः काढू शकता तुमच्या मोबाईलवरनं. ₹1 द्यायची गरज नाही. मी टाईम जास्त वाया घालवणार नाही आणि डायरेक्टली दाखवणार. सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये ही साईट सर्च करायची आहे. भूलेख महाभूमी गव्हर्नमेंट.इन. इथं बघून घ्या तुम्ही ही साईट प्रॉपरली. आणि त्यानंतर मी ही साईट ऑलरेडी ओपन केलेली आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला ह्या साईडला जायचं आहे. इथे नाही वर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता 7/12, 8A, आपलं मालमत्ता, प्रॉपर्टी कार्ड वगैरे वगैरे. सो आपल्याला सी-टी-एस नंबर किंवा प्रॉपर्टी कार्ड बघायचं, त्यामुळे मी इथे याला सिलेक्ट करतो आहे. त्यानंतर आपल्याला काहीच नाही, आपल्याला प्रॉपरली जिल्हा शोधून घ्यायचा आहे. सपोज आता आमचं संभाजीनगर आहे, कार्यालय येईल फुलंब्री आणि इथं थोडासा लोड होतं आहे. ॲक्च्युली ते सापडवतं आहे की गाव कोणकोणते या तालुक्याच्या अंतर्गत अवेलेबल आहे. आता तुम्ही गाव निवडतो आहे, सपोज सोनारी खुर्द, सॉरी मला बुद्रुक निवडायचं होतं. ओके. आता बघा इथं हे म्हणतं आहे की सी-टी-एस नंबर टाका, बट आपल्याकडं तो सी-टी-एस नंबर आहे नाही, राईट. सो आपल्याला फक्त याच्यावर क्लिक करायचं आहे नावावरती. आता आपण सी-टी-एस नंबर आपल्या नावावरून शोधू शकतो. आता मी इथे पहिले नाव मतलब तुम्हाला कोणाच्या नावावरून शोधायचं आहे तुमचा सी-टी-एस नंबर, तुम्ही पहिले नाव टाकू शकता, मधले आडनाव किंवा पूर्ण नाव. आता मी जस्ट पहिले नाव घेतो आहे आणि इथे सपोज श्रीराम टाकतो आहे, म्हणजे मला ह्या नावावरून शोधायचं आहे की ह्या गावात ह्या नावाचा व्यक्ती अवेलेबल आहे का नाही. आता मी सर्च करतो आहे, थोडासा लोड होईल इथे आणि लगेचच आपल्याला इथे ऑप्शन येतं, सिलेक्ट ऑप्शन म्हणून नाव शोधा. ओके. आता याच्यावर क्लिक केल्यावर एक माणूस सापडलेला आहे आपल्याला, मी त्याच्यावर क्लिक करतो आहे. ठीक आहे. आता पुन्हा हे थोडंसं लोड होईल आणि त्यानंतर आपल्याला इथे मोबाईल नंबरसुद्धा टाकायचा आहे. एकदा हे लोडिंग पूर्ण झाल्यावरती आता मी सपोज नंबर टाकतो आहे. ठीक आहे, मी नंबर टाकला आहे. इथं मराठी भाषा आहे, ऑलरेडी तेच राहू द्यायची आहे आपल्याला. आता इथे तुम्हाला हा कॅप्चा जो आहे तो ॲज इट इज टाकायचा आहे. तर मी टाकतो इथं NNDX. ओके फाईन. आता बघा इथं आपलं सबमिटवर क्लिक करायचं आहे. आणि हां, हे आपण मोबाईलवर सुद्धा करू शकतो. माझ्याकडे लॅपटॉप आहे, त्यामुळे मी तुम्हाला समजवण्यासाठी दाखवतो आहे, पण ही वेबसाईट मोबाईलवर सुद्धा चालते आणि पूर्णपणे फ्री आहे. ॲक्च्युली तुम्हाला बी माहिती आहे, मी मोबाईल नंबर असाच फेक टाकला, त्याच्यामुळे मला इश्यू आला आहे. आता मी प्रॉपरली नंबर टाकतो इथे. किती अंकी झाला हा? 1 2 3 4 5 6 7 8 9. ॲक्च्युली हा फेक नंबर टाकतो आहे, कारण त्याचा काही कुठे यूज होत नसतो त्यामुळे. आता पुन्हा लोडिंग होतं आहे, मी सबमिट. ओके. आपली अजून एक चुकी झालेली, इथं आपण कॅप्चा फिल केलेला नाही आहे. आता मी कॅप्चा पुन्हा फिल करतो आहे. 1SEEQ. ठीक आहे. आता सबमिटवर आपण जसंच केलं तर कृपया सांकेतिक म्हणजे आपला कॅप्चा जो आपण भरलेला आहे तो आय गेस चुकलेला आहे. अगेन आपण टाकूया C7 आणि हे कॉमन आहे, हे मोस्ट ऑफ द टाईम चुकतंच आपलं. सो दॅट इज नॉट ॲन इश्यू. ओके. आता मी पुन्हा अगेन सबमिटवर क्लिक केलं. लेट्स सी. थोडासा लोड होईल आणि डायरेक्टली तुमच्यासमोर आता आय थिंक की आपण प्रॉपर सगळी माहिती वगैरे भरलेली आहे आणि आपला प्रॉपर्टी कार्ड, अदरवाईज आपल्याला सी-टी-एस नंबर इझिली बघायला मिळेल. गव्हर्नमेंटची साईट असल्यामुळे थोडंसं ऑब्वियस आहे की स्लो चालेल, बट फुकट असल्यामुळं ओके फाईन. आता तुम्ही बघू शकता आपल्या पुढं पूर्ण आपला सी-टी-एस नंबर प्लस आपला प्रॉपर्टी कार्ड आलेला आहे. इथे तुम्ही तुमचा सी-टी-एस नंबर बघू शकता आणि एव्हरीथिंग यू कॅन सी हिअर. आणि अशा प्रकारे आपण सी-टी-एस नंबर किंवा आपलं प्रॉपर्टी कार्ड इझिली काढू शकतो. आणि जर अजून काही तुम्हाला वाटलं की कोणती माहिती तुम्हाला हवी, जस्ट कॉमेंट करा, मी त्या विषयावरती प्रॉपरली एक व्हिडिओ बनवेल. आणि याच्यात काहीतरी इश्यू येत असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा, आपण सॉल्व नक्कीच करू.